या स्कीम मध्ये खरंच लोन कोणाला मिळतो? बँक लोन सहज का मिळत नाही? बँक मॅनेजर फाईल रिजेक्ट का करतो? गव्हर्नमेंटकडे पैसे नसेल म्हणून रिजेक्ट करत आहेत की काय? खूप लोकांना या गव्हर्नमेंटच्या सबसिडी बद्दल माहितच नाही आहे. सीएमईजीपी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सीएमईजीपीचा फुल फॉर्म आहे ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस करत आहात तर तुम्ही ह्या स्कीमसाठी पात्र नाही आहात. या स्कीमची प्रोज अँड कॉन्स आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे आज हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सीएमईजीपी लोन स्कीमबद्दल तुमच्या मनात असलेले 99% प्रश्न मी पुढील 14 महत्त्वाच्या टॉपिक्समध्ये कव्हर करणार आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे या स्कीम मध्ये खरंच लोन कोणाला मिळतो, गव्हर्नमेंट किती सबसिडी देते, बँक लोन सहज का मिळत नाही, बँक मॅनेजर फाईल रिजेक्ट का करतो, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा असावा, डॉक्युमेंट्स कोणते लागतात, या स्कीमचे प्रोज अँड कॉन्स आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे बँक कडून लोन अप्रुव्हल मिळण्याची शक्यता कशी वाढवायची. कारण आजकाल सोशल मीडियावरती अनेक जण सांगतात बिझनेस लोनला अप्लाय करा, गव्हर्नमेंट पैसे देईल, पण रियालिटी पूर्णपणे वेगळी आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी प्रत्येक ऍप्लिकंटला अर्ज करण्यापूर्वी माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे सुयोग कासारे आणि तुम्ही पाहत आहात मराठी शासन. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. दोन मित्र असतात, दोघांचं क्वालिफिकेशन सेम असतं, दोघांचं एज देखील सेम असतं, दोघांकडे वर्क एक्सपिरियन्स देखील सेम असतं. दोघं जण डिसाईड करतात की आपण आता एक बिझनेस सुरुवात करूया, पण सेपरेट. त्या दोघांचं नाव असतं, एकाचं नाव आकाश आणि एकाचं नाव विकास. हे दोघंही बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जातात आणि गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या अंतर्गत लोनसाठी हे अर्ज करतात. अर्थातच सीएमईजीपी साठी हे लोक अर्ज करतात. त्यामध्ये काय होतं की आकाशचं लोन हे पुढील 2 महिन्यामध्ये रिजेक्ट होऊन जातं, परंतु विकासचं लोन हे पुढील 2 महिन्यामध्ये अप्रूव्ह होऊन जातो आणि त्याचं बिझनेस स्टार्ट होऊन जातो. सो मित्रांनो, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर मग तुमचा देखील विकास सारखा लोन अप्रुव्हल होऊन जाणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पुढील ग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता की हा ग्राफ 2025-26 चा आहे. यात फाईल सबमिटेड 1930 आहेत, लोन सँक्शन झालेले 721 आहेत आणि रिजेक्टेड बाय बँक हे 1007 आहेत. पेंडिंग विथ बँक 394 आहेत. याचा अर्थ असा आहे की जेवढ्या लोकांनी सीएमईजीपी या लोन स्कीम साठी अर्ज केला होता त्यातल्या 50% लोकांचं लोन हे रिजेक्ट झालेलं आहे. कारण हे सर्व आकाशच्या कॅटेगरी मधले होते. आता तुम्हाला वाटत असेल की गव्हर्नमेंटकडे पैसे नसेल म्हणून रिजेक्ट करत आहेत की काय, पण तसं नाहीये. आता तुम्हाला मी हा ग्राफ दाखवतो. 2025-26 मधला ग्राफ आहे. त्यामध्ये सबमिटेड झालेले ऍप्लिकेशन 1930 आहेत आणि गव्हर्नमेंटचं टार्गेट जे आहे ते आहे 1450. गव्हर्नमेंटकडे या सबसिडीसाठी पैसे आहे, परंतु खूप लोकांना या गव्हर्नमेंटच्या सबसिडी बद्दल माहितच नाही आहे आणि गव्हर्नमेंटने या स्कीमची जेवढी जाहिरात केली पाहिजे तेवढी जाहिरात केलेली देखील नाही आहे. आता आपण पाहूया पॉइंट नंबर 1, सीएमईजीपी म्हणजे नेमकं काय. सर्वात आधी सीएमईजीपी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे, कारण का तुम्ही या सबसिडी अंतर्गत लोन घेणार आहात. सीएमईजीपीचा फुल फॉर्म आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. मराठीत त्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम देखील म्हटलं जातं. ही महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे. या स्कीमचा मुख्य उद्देश राज्यात जास्तीत जास्त युवकांना स्वतःचा बिझनेस सुरू करावा, नवीन रोजगार निर्माण व्हावे आणि महाराष्ट्रात नवीन एंटरप्रेन्युअर्स तयार होतील हा आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गव्हर्नमेंट तुम्हाला डायरेक्ट पैसे देत नाही. गव्हर्नमेंट स्वतः लोन देखील देत नाही. लोन नेहमी बँकच देते. गव्हर्नमेंट फक्त सबसिडी देते. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बँक कडून लोन मंजूर करावा लागतो, त्यानंतर मग लोन झाल्यावरती बिझनेस सुरू करायचा आहे, त्यानंतर मग स्कीम मधील अटी पूर्ण झाल्यावरती सबसिडी तुमच्या लोन अकाउंट मध्ये जमा केली जाते. ती थेट तुमच्या हातात कॅश म्हणून दिली जात नाही. ही गोष्ट अनेक लोकांना माहीतच नाही आहे. पॉइंट नंबर 2, 2026 मध्ये गव्हर्नमेंटने काय काय बदल केलेले आहेत या स्कीमच्या अंतर्गत ते आपण आज समजून घेणार आहोत. जर तुम्ही 2-3 वर्षापूर्वी सीएमईजीपी बद्दल माहिती घेतली असेल तर हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, कारण 2026 मध्ये गव्हर्नमेंटने काही मोठे चेंजेस केलेले आहेत. सर्वात मोठा चेंज
की पूर्वी सर्व्हिस बिझनेससाठी प्रोजेक्ट कॉस्टची जी लिमिट होती ती फक्त 20 लाख रुपये होती, पण आता ती वाढून 50 लाख रुपयापर्यंत केलेली आहे मित्रांनो. आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेससाठी प्रोजेक्ट कॉस्टची लिमिट होती ती 50 लाख पर्यंत होती, ती थेट 1 कोटी पर्यंत करण्यात आलेली आहे मित्रांनो. याचा अर्थ असा की मोठ्या प्रोजेक्टसाठी आता अधिक लोन घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा बदल, यापूर्वी योजनेमध्ये कमाल वयोमर्यादा होती, म्हणजे 18 ते 48 वयोगटातील लोकच फक्त अर्ज करू शकतात, परंतु आता 18च्या वरील सर्व व्यक्ती ह्या लोन स्कीमसाठी अर्ज करू शकतो. मग तुमचा वय हा 60 असू दे किंवा 80 प्लस जरी असेल तरी देखील तुम्ही या स्कीमसाठी अर्ज करू शकत आहात. नवीन आणि लेटेस्ट या स्कीम बद्दलचा GR मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही जाऊन ती चेक करू शकता. पॉइंट नंबर 3 आहे की कोण अप्लाय करू शकतो या सबसिडीसाठी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या स्कीम मध्ये अर्ज कोण करू शकतो. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तुमचा वय हा किमान 18 वर्ष पूर्ण असेल आणि तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल, जर लक्षात ठेवा ह्यामध्ये एक गोष्ट आहे की तुम्ही ऑलरेडी एक्झिस्टिंग बिझनेस करत आहात तर तुम्ही ह्या स्कीमसाठी पात्र नाही आहात. तुम्ही जर नव्याने अर्ज करत असाल तरच तुम्ही ह्या स्कीमसाठी पात्र आहात. तर फक्त अर्ज म्हणजे लोन मिळेल असं अजिबात नाहीये. बँक काही गोष्ट तपासते, जसं की तुमचं बिझनेस खरंच चालू शकतो का, प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित आहे का, तुमचा सिबिल स्कोर कसा आहे, तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत का, तुम्ही लोन परतफेड करण्याची क्षमता ठेवता का, या सर्व गोष्टींचा विचार करूनच बँक लोन मंजूर करून देते. CMEGP गव्हर्नमेंट स्कीम असली तरी लोन अप्रुव्हलचा अंतिम निर्णय बँकच घेते. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत पॉइंट नंबर 4, कोणते बिझनेस एलिजिबल आहेत. आता प्रश्न येतो कोणते बिझनेस या स्कीम मध्ये करता येतात ते. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करत असाल, जसे की फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग, फूड प्रोसेसिंग, इंजिनिअरिंग वर्कशॉप, प्लास्टिक प्रोडक्ट्स, पेपर प्रोडक्ट्स, पॅकेजिंग युनिट, तर तुम्ही या स्कीम अंतर्गत अर्ज करू शकता. जर तुम्ही सर्व्हिस बिझनेस सुरू करत असाल, जसे की कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, डिजिटल प्रिंटिंग, ब्युटी पार्लर, सलोन, जिम, मोबाईल रिपेअरिंग, कॅफे, रेस्टॉरंट, हॉटेल, क्लाउड किचन, तर हे व्यवसायासाठी तुम्ही पात्र आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक बिझनेस या स्कीम मध्ये एलिजिबल नसतो. गव्हर्नमेंट वेळोवेळी निगेटिव्ह लिस्ट देखील जाहीर करते, म्हणून अर्ज करण्यापूर्वी तुमचा बिझनेस या स्कीममध्ये पात्र आहे की नाही हे एकदा नक्की तपासून पहा. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल या सबसिडीसाठी त्यावेळेस तुम्हाला समजेलच तुमचा बिझनेस यासाठी पात्र आहे की नाही. तर पॉइंट नंबर 5, अर्ज करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात. आता सर्वात जास्त विचारणारा प्रश्न म्हणजे CMEGP लोनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात. हे लिस्ट ऑफ द डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. त्यामध्ये बेसिक डॉक्युमेंट्स आहेत जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, हे तर सर्वांकडेच असतं. चौथं जे आहे ते म्हणजे एज्युकेशन सर्टिफिकेट. मिनिमम तुम्ही 8वी पास असले पाहिजे, त्यासाठी एज्युकेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं जातं. पण तुम्ही तुमचं जे पण हायरवालं एज्युकेशन असणार आहे, जसं की 10वी झालात, 12वी झालात, BCom झालात, MCom झालात, जे पण असेल तुमचं ते तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. 5वं जे आहे ते म्हणजे बर्थ किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट. जर तुमचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर तुम्हाला फक्त बर्थ सर्टिफिकेट जमा करायचं आहे. महाराष्ट्राबाहेर जर तुमचा झाला असेल तर बर्थ सर्टिफिकेट विथ तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. डोमिसाईल सर्टिफिकेटला अधिवास प्रमाणपत्र देखील बोललं जातं. 6वं आहे कास्ट सर्टिफिकेट. जर तुम्ही स्पेशल कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जसं की SC, ST, OBC किंवा अन्य भटक्या जमातीमधून तुम्ही जर अप्लाय करत असाल तर तुमच्याकडे हे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 7वं आहे हमीपत्राचं फॉर्म. हे हमीपत्राचं फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल तर ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल ऑनलाईन त्यावेळेसच तुम्हाला हमीपत्राचा फॉर्म भेटेल. ते फिलअप करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे PDF स्वरूपामध्ये. 8वं आहे प्रोजेक्ट रिपोर्ट. या प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे सविस्तरपणे. 6वा पॉइंट आहे प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नेमकं काय. आता अनेक जण विचारतात प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे नेमकं काय. समजा तुम्ही बेकरी सुरू करत आहात तर बँकला समजलं पाहिजे की बिझनेस कुठे सुरू करत आहात, मशीन्स कोणते घेणार आहात, मशीनची कॉस्ट किती आहे, मंथली इन्कम किती जनरेट होईल, मंथली एक्सपेन्स तुमचे किती असणार आहेत, प्रॉफिट किती होऊ शकतो, लोन कसा परत करणार आहात, हे सगळं प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये लिहिलेलं असणं गरजेचं आहे.
म्हणून गुगलवर कोणतेही सॅम्पल प्रोजेक्ट रिपोर्ट डाउनलोड करून प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचं बँकेमध्ये जमा करू नका किंवा ChatGPT वरून डाउनलोड करून तुम्ही तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट हा बँकेमध्ये जमा करू नका. कारण का, हे प्रोजेक्ट रिपोर्टवरूनच समजलं जातं की तुमच्या बिझनेसमध्ये दम आहे की नाही आहे आणि त्या बेसिसवरच तुमचं बँकेमध्ये लोन अप्रूव्हल होतो. माझं एक तुम्हाला सजेशन असणार आहे की तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट अशा रेप्युटेड CA कडून बनवा ज्यांनी ह्याच्या अगोदर खूप साऱ्या बिझनेससाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिलेले आहेत. 7वा पॉईंट आहे, किती लोन मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोन किती मिळतो. 2026च्या नवीन नियमानुसार जर तुम्ही सर्व्हिस बिझनेस करत असाल तर प्रोजेक्टची कॉस्ट जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत असू शकते आणि मॅन्युफॅक्चर बिझनेस असेल तर प्रोजेक्टची कॉस्ट ही 1 कोटीपर्यंत असणार आहे मित्रांनो. पण याचा अर्थ असा नाही आहे की प्रत्येकाला 50 लाख किंवा 1 कोटीच मिळणार आहेत. लोन किती मिळेल हे तुमच्या प्रोजेक्ट कॉस्ट, बिझनेस काय आहे, डॉक्युमेंट्स कोणते आहेत आणि बँकच्या असेसमेंटवरती हे ठरवलं जातं. 8वा पॉईंट आहे, सबसिडी किती मिळते. आता सर्वात जास्त उत्सुकता असते ते म्हणजे सबसिडी किती मिळते. हे पूर्णपणे तुमच्या कॅटेगरी आणि एरिया वाईज अवलंबून असतं. तुमच्यासमोर जो आता टेबल दिसत आहे त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत आपण की CMEGP लोन स्कीमच्या अंतर्गत आपल्याला किती पर्सेंटेजपर्यंत सबसिडी भेटणार आहे ते. सर्वात प्रथम जर तुम्ही अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, महिला असाल किंवा अपंग असाल किंवा माजी सैनिक म्हणजेच काय तर एक्स सर्व्हिसमॅन असाल किंवा इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC कॅटेगरीमधून येत असाल किंवा विमुक्त जाती व भटक्या जमाती किंवा अल्पसंख्याक असाल आणि जर तुम्ही तुमचा बिझनेस हा सेवामधून सुरुवात करणार असाल म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमधून सुरुवात करणार असाल तर तुम्हाला 25% सबसिडी भेटणार आहे शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 35% तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. आता एक तुम्हाला गोष्ट क्लिअर करतो की 25% ही तुमच्या लोन अमाऊंटवरती असणार आहे, पण सबसिडीमध्ये 25% हे जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमधून येत असाल तर ते मॅक्झिमम 20 लाख रुपये पकडले जाते. ठीक आहे, 50 लाखाचा तुमचं लोन सँक्शन होण्याची कॅपॅसिटी 50 लाखाची आहे, परंतु तुम्हाला सबसिडी ही मॅक्झिमम 20 लाखावरती 25%ने भेटते. म्हणून इथे कमाल रुपये 5 लक्ष म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला सबसिडी ही 5 लाखापर्यंतच भेटणार आहे. आता हे जरा ह्याला अजून डीपमध्ये समजायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करा. समजा फॉर एक्झाम्पल 50 लाख दिले 25% करा म्हणजे किती आली पाहिजे तुम्हाला सबसिडी. 12,50,000 रुपये आली पाहिजे, परंतु ह्याप्रमाणे सबसिडी भेटत नाही. तर तुमचा लोन हा 50 लाख जरी असला तरी पण हे मॅक्झिमम 20 लाखच काउंट केलं जातं सबसिडीमध्ये. तर मग तुम्ही कॅल्क्युलेट करा, 20 लाख गुणिले 25% इक्वल टू करा, तुम्हाला उत्तर येईल 5 लाख. म्हणून बघा इथं लिहिलेलं आहे कमाल रुपये 5 लक्ष. ठीक आहे, हे एवढं तुम्हाला जर समजलं असेल तसंच ग्रामीणमध्ये देखील असणार आहे. ठीक आहे, हा झाला सर्व्हिसचा. ज्या खाली या उत्पादन म्हणजे तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधून असाल तर त्यावरती देखील शहरीमध्ये 25% आणि ग्रामीणमध्ये 35%. आता शहरीमध्ये 25% लिहिलं आहे आणि लोन कॅपॅसिटी भेटण्याची हा आपल्याला 1 करोड आहे, परंतु सबसिडीवरती मॅक्झिमम आपल्याला 25% जे भेटणार आहे ते 50 लाखाच्या हिशोबाने भेटणार आहेत. तर हे कसं ते तुम्हाला दाखवतो, एक्सप्लेन करतो मी. जर तुम्ही 1 करोडचं लोन काढलं आणि त्याला मल्टिप्लाय बाय 25% इज इक्वल टू केला तर तुम्हाला 25 लाखाची सबसिडी भेटायला पाहिजे होती, परंतु इथे बघा काय लिहिलं आहे, कमाल रुपये 12.50 लक्ष म्हणजे 12.5 लाखपर्यंत जास्तीत जास्त तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. ठीक आहे, आता तुम्ही बोलाल हे कसं काय आलं, तर त्याचं पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक कॅल्क्युलेट करा की 50 लाख मल्टिप्लाय बाय 25% इज इक्वल टू केला तर तुम्हाला किती येणार अमाऊंट, 12,50,000 रुपये. ठीक आहे, सो ह्याप्रमाणे हे सबसिडीचा स्कीम वर्क करतं. ठीक आहे, आता सेम ओपन कॅटेगरीवाले जे आहेत आपले बांधव उर्वरित प्रवर्गासाठी तसं सेवामध्ये 15%, जर का शहरीमधून असाल आणि ग्रामीणमधून असाल तर 25%, जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधून असाल तर 15% शहरामध्ये असेल आणि ग्रामीणमध्ये
25% असेल. अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जे लोन भेटणार आहे ते 100% लोन भेटणार नाही आहे. तुमची जे पण प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे जी पण कॉस्ट येत असेल, समजा फॉर एक्झाम्पलसाठी 1,00,000 रुपये कॉस्ट येत असेल, ठीक आहे, आणि तुम्ही स्पेशल कॅटेगरीमधून असाल तर तुमच्या नावे फक्त 95%च लोन पास होणार आहे. 5% अमाऊंट ही तुम्हाला तिथे भरायची आहे. ठीक आहे. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून येत असाल तर तुमच्या नावावरती 90% लोन पास होणार आहे आणि 10% जी अमाऊंट आहे ती तुम्हाला तिथे पेड करायची आहे. तुम्हाला हा टेबल जर समजला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून ह्या बिझनेससाठी अर्ज करत असाल तर हे बिझनेस तुम्ही तुमच्या बायको किंवा आईच्या नावाने अर्ज करा आणि त्यांच्या नावाने सबसिडी अर्ज करा. याचा अर्थ असा होतो की बिझनेस टोटली तुमच्या बायको किंवा आईच्या नावावरती जाईल आणि हा बिझनेस तुम्ही खेडेगावामध्ये ओपन करा. ह्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जास्तीत जास्त सबसिडी भेटू शकते. जास्तीत जास्त म्हणजे किती, तर 35% पर्यंत तुम्हाला सबसिडी भेटू शकते. पॉईंट नंबर 9 आहे, सबसिडी कधी मिळते. आता सर्वात मोठा गैरसमज दूर करूया. अनेक लोकांना वाटतं लोन मिळाला की दुसऱ्या दिवशीच सबसिडी आपल्या अकाउंटमध्ये जमा होते की काय. असं अजिबात नाही आहे. प्रथम लोन मंजूर होतो, त्यानंतर मग बिझनेस सुरू होतो. नियमानुसार पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती आणि आवश्यक कालावधी पूर्ण झाल्यावरती सबसिडी ही लोन अकाउंटमध्ये ॲडजस्ट होते. लक्षात ठेवा मित्रांनो, कॅशमध्येही तुम्हाला सबसिडीचे पैसे भेटत नाहीत. तुमचा बिझनेस लोन बँकमधून पास होईल, त्याचे 6 ते 1 वर्षाच्या आतमध्ये ह्या सबसिडीचे पैसे जमा होतील. 3 वर्षापर्यंत तुम्हाला ही अमाऊंट करता येणार नाही आहे, कारण का ही अमाऊंट ही तुमच्या लोन अकाउंटला फ्रीज करून ठेवलेली आहे. तुम्हाला हे पैसे 3 वर्षानंतर भेटणार आहेत. मग 3 वर्षानंतर तुमची जी पण आउटस्टँडिंग लोन अमाऊंट असेल त्यामध्ये हे ॲडजस्ट केली जाते आणि तुमचा लोन हा कमी होऊन जातो. मित्रांनो, मी जे पण काही माहिती देतोय ती खूप अभ्यास आणि मेहनत करून देतोय, तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पॉईंट नंबर 10, ॲप्लिकेशनची प्रोसिजर काय असणार आहे, ऑनलाईन तुम्ही अर्ज कसा करू शकतात ह्या सबसिडीसाठी. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे की ॲप्लिकेशन प्रोसेस करायचं आहे. अर्थातच तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियली वेबसाईटवरती जायचं आहे. तर ही ऑफिशियली वेबसाईटची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्टली त्या पोर्टलवरती तुम्ही जाल. सेकंड, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर हे डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे आणि स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज कसं करायचा याबद्दलची व्हिडिओ जर तुम्हाला पाहायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही व्हिडिओ संपल्यानंतर मग तिथे जायचं आहे. ती देखील व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचे, तुम्हाला आयडिया येईल कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि कसं अप्लाय केलं जातं ते. आता पॉईंट नंबर 11 ते म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, अर्थातच EDP. ही एक प्रकारची ट्रेनिंग आहे आणि तुम्ही जेव्हा ही ट्रेनिंग घ्याल त्यानंतरच बँक तुम्हाला लोन सँक्शन करून देते. त्या अगोदर लोन सँक्शन करून देणार नाही. हां, हे मात्र आहे की तुम्ही ह्या सबसिडीसाठी अर्ज करू शकता, पण अर्ज केल्यानंतर मग तुम्हाला ही ट्रेनिंग घ्यायची आहे. त्यानंतर मग तुमचं बँकेमध्ये लोन सँक्शन होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही एक ट्रेनिंग गव्हर्नमेंटकडून फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस भरायची गरज लागत नाही. ही ट्रेनिंग तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आणि ह्या ट्रेनिंगचा कालावधी जो असतो तो साधारणतः 2 आठवड्यांचा असतो. मित्रांनो, या ट्रेनिंगमुळे गव्हर्नमेंट फक्त लोन देऊन थांबत नाही, तर तुम्ही सुरू केलेला बिझनेस यशस्वी व्हावं यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन देखील तुम्हाला करते. म्हणजे लोन कसं घ्यायचं एवढंच नाही, तर लोनचा योग्य वापर करून बिझनेस कसं वाढवायचं हे देखील शिकवलं जातं. यात वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केले जातात, जसं की बिझनेस प्लॅनिंग कसं करायचं, योग्य बिझनेस कसं निवडायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसं समजून घ्यायचं, लोनचा योग्य वापर कसा करायचा, बिझनेस सुरू केल्यानंतर मग अकाउंट्स त्याचे कसे मॅनेज करायचे, प्रॉफिट अँड लॉस कसं मोजायचं, मार्केटिंग तुम्ही तुमच्या बिझनेसशी कशी करू शकता ते देखील शिकवलं जातं, कस्टमर कसे वाढवायचे तुमच्या बिझनेसमध्ये ते देखील शिकवलं जातं, GST काय आहे, उद्यम रजिस्ट्रेशन काय आहे, अर्थातच तुम्हाला कंप्लायन्स रिलेटेड सर्व माहिती दिली जाते. त्याचबरोबर बिझनेसमध्ये रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, बिझनेस आला तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, रिस्क तर आलीच, तर त्या रिस्कला कसं मॅनेज करायचं हे देखील या ट्रेनिंगच्या आतमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. ते देखील फ्री ऑफ कॉस्ट. पॉईंट नंबर 12, इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतात.
अनेक लोक इंटरव्ह्यूला घाबरतात, पण तिथे फार अवघड प्रश्न विचारले जात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही हा बिझनेस का निवडला, बिझनेस कुठे सुरू करणार आहात, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, मंथली इन्कम किती अपेक्षित आहे, लोन कसा परत करणार आहात. जर तुम्ही तुमचा स्वतःचा प्रोजेक्ट रिपोर्ट वाचलेला असेल तर इंटरव्ह्यूमध्ये सहज पास होऊ शकता. पॉईंट नंबर 13, बँक लोन मंजूर व्हायला किती वेळ लागतो. हा प्रश्न जवळपास प्रत्येक जण विचारतो. जर डॉक्युमेंट्स कंप्लीट असतील तर व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू आणि बँक प्रोसेसिंग मिळून काही आठवडे देखील लागू शकतात. जर डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असेल तर प्रोसेस आणखी वाढू शकते. म्हणून इनकम्प्लीट डॉक्युमेंट्स कधीही सबमिट करू नका. लोन ॲप्रुव्हल व्हायला, अर्थात जेव्हा तुमची सबसिडी ॲप्रूव्ह होईल त्यानंतर मध्ये बँकेमध्ये येईल. ज्यावेळेस ती बँकेमध्ये येईल तेव्हापासून पकडून चला 30 दिवस ते 90 दिवसाचा कालावधी हा तुमचा लोन ॲप्रुव्हलसाठी जाऊ शकतो. मित्रांनो, काही केसेसमध्ये हा जास्त देखील जाऊ शकतो. लोन मंजूर होण्यासाठी 7 प्रॅक्टिकल टिप्स मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देखील देणार आहे. जर तुम्हाला लोन ॲप्रुव्हलची शक्यता वाढवायची असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा. पहिलं, स्ट्रॉंग प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही बनवून घ्या CA कडून. दुसरं आहे ते म्हणजे सिबिल स्कोर तुमचा चांगलं ठेवा, 750 पेक्षा जास्त. तिसरं आहे प्रिव्हियस लोन डिफॉल्ट टाळा, म्हणजे अगोदर जर तुम्ही लोन वगैरे घेतले असतील, त्याचे हप्ते पेंडिंग असतील तर ते पहिले क्लिअर करून टाका. चौथं जे आहे ते म्हणजे सर्व डॉक्युमेंट्स कंप्लीट ठेवा. पाचवं जे आहे ते म्हणजे बिझनेसची लोकेशन ही फायनल करून ठेवा अगोदरच. सहावं जे आहे ते म्हणजे कोटेशन जेन्युइन ठेवा. चांगल्या रेप्युटेड कंपनीकडून तुम्ही जे पण इक्विपमेंट घेणार आहे त्यांच्याकडून तुम्ही कोटेशन घ्या. आणि सातवं जे आहे ते म्हणजे बँक मॅनेजरसोबत चांगलं रिलेशन मेंटेन करा, रेग्युलर फॉलोअप करा आणि फाईलचं तुमचे अपडेट घ्या. बस एवढंच फक्त तुम्हाला प्रॉपर फॉलो करायचं आहे, मग तुमचं लोन रिजेक्ट होणारच नाही, ही माझी गॅरंटी आहे. पॉईंट नंबर 13, प्रोज अँड कॉन्स. या स्कीममध्ये काही फायदे आणि तोटे देखील आहेत. आता ह्या पाहूया आपण प्रोज कोणते आहेत. जसे की गव्हर्नमेंट सबसिडी मिळू शकते, चांगली सबसिडी आहे आणि 35% सबसिडी आहे. अर्थातच काय आहे की 10 लाखाचं जर तुम्ही लोन काढला तर तुम्हाला 3,50,000 सबसिडी मिळू शकते. मोठा बिझनेस सुरू करू शकता मित्रांनो. जर का तुम्ही फ्रेश नवीन बिझनेस सुरू करत आहात त्यासाठी तुम्हाला 1 कोटीपर्यंतचं लोन देखील भेटू शकतं. त्यामुळे ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी. तिसरं जे आहे ते म्हणजे नवीन उद्योजकांसाठी चांगली मदत आहे. चौथं जे आहे ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस दोन्ही सेक्टरसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे बिझनेस सर्वच ह्यामध्ये कवर होऊन जातात. आता ह्या स्कीमचे काही कॉन्स देखील आहेत, जसं की बँकेचं अप्रूव्हल असणं आवश्यक आहे. बघा कसं आहे, सर्वात प्रथम फाईल जी आहे ती तुमची ॲप्रूव्ह करते ते म्हणजे गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटने ॲप्रूव्ह केलं म्हणजे तुम्हाला बिझनेस टाकता येईल अशातला भाग नाही आहे. त्यासाठी तुम्हाला भांडवल पाहिजे आणि ती भांडवल बँकच देते आणि बँक ॲप्रूव्हल देते लोनचं. खूप साऱ्या गोष्टी ही बँकेवरती अवलंबून आहेत. सेकंड, डॉक्युमेंट्स प्रोसिजर जी आहे ती खूप लेंदी आहे आणि खूप डॉक्युमेंट्स लागतात. खूप डॉक्युमेंट्स नाही लागत, फक्त डॉक्युमेंट्स जे आहेत ते ॲक्युरेटली आणि करेक्ट डॉक्युमेंट्स लागतात. तिसरे जे आहे ते म्हणजे स्ट्रॉंग प्रोजेक्ट रिपोर्ट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. चौथं जे आहे ते म्हणजे प्रोसेस पूर्ण होण्यासाठी कालावधी हा खूप जास्त आहे, जसे की 2 महिने 3 महिने देखील लागू शकतं. ठीक आहे, सो तुमच्याकडे तेवढे पेशन्स असणे गरजेचं आहे. पॉईंट नंबर 14 जे आहे ते म्हणजे कन्क्लुजन काय आहे मित्रांनो. जर माझ्या नजरेतून पाहिलं तर मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही CMEGP स्कीममधून लोन घेण्याचा विचार करत असाल तर फक्त ऑनलाईन फॉर्म भरून थांबू नका. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट मजबूत ठेवा, डॉक्युमेंट्स कंप्लीट ठेवा, सिबिल स्कोर चांगलं ठेवा आणि अर्ज करण्यापूर्वी स्कीमचे रूल्स रेग्युलेशन व्यवस्थित समजून घ्या. त्यामुळे लोन मंजुरीची शक्यता जास्तीत जास्त वाढू शकते. आज मी तुम्हाला एक गोल्डन टिप देखील देणार आहे. ते म्हणजे अशी की ह्या स्कीमसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या होम ब्रँचला व्हिजिट करा. अर्थातच तुमची बँक ऑफ महाराष्ट्र बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा बँक असेल, तिथे जा तुम्ही तुमच्या होम ब्रँचला, तिथे मॅनेजरला भेटा, त्यांच्याकडे बोला की मी अशा स्कीमसाठी अर्ज करतोय, तर हे माझे डॉक्युमेंट्स आहेत. ते तुम्हाला सजेस्ट करतील की डॉक्युमेंट्समध्ये काय काय असणं गरजेचं आहे. ते तुमचं सिबिल स्कोर किती पाहिजे, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स किती स्ट्रॉंग पाहिजेत, हे सर्व तुम्हाला सजेस्ट करतील. आणि जर त्यामध्ये काही त्रुटी असेल तर ते पहिले
व्यवस्थित करून घ्या आणि त्यानंतरच मी ह्या स्कीमसाठी अर्ज करा. ह्यानी काय होईल, तुमचा वेळ आणि टायमिंग दोन्ही पण वाचून जातील मित्रांनो. हा माझा एक वैयक्तिक सल्ला आहे आणि मी हा माझा अनुभव देखील सांगत आहे. तर आशा करतो मित्रांनो, मी जेवढे पण 14 टॉपिक कव्हर केलेले आहेत त्यामधून तुम्हाला खूप सारी उपयुक्त माहिती भेटलेली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही गोष्ट शेअर करा, अर्थातच ही व्हिडिओ शेअर करा आणि अशाच गव्हर्नमेंट स्कीम, लोन आणि बिझनेस संबंधित माहितीकरिता मराठी शासन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह.